श्री स्वामी समर्थ. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, पण नाव मात्र राहिलं पाहिजे. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. 11:30 वाजलेत आणि आपल्या रोजच्या पारायणाचा अध्याय वाचायचा राहिलाय. देवपूजा वगैरे झाली. आज थोडंसं लेट झाले. का लेट झालंय तर आज शुक्रवार आहे, श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार. आज वरदलक्ष्मी व्रत सुरुवात करतात. आजच्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रताची पण सुरुवात करता येते, वरदलक्ष्मी व्रताची पण सुरुवात करता येते. वरदलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी एकच असतं. त्यांचे नावं 9 नावं का 7 नावं आहेत त्या पुस्तकात आहेत, तर त्याची सुरुवात करता येते. आजपासून मी दरवर्षी शुक्रवार करते वैभवलक्ष्मीचे, तसेच मी आज पण केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. पूजा मांडली, ते लक्ष्मीची पूजा वगैरे मांडली आणि रोजची पूजा थोडासा वेळ लागतो देवपूजा करायला, त्याच्यामुळे उशीर झाला. चला, आपला एकच अध्याय आहे आणि छोटासा आहे. 12च्या आत आपल्याला वाचायचं आहे आणि हे पारायणाचे नियमच आहे. 12च्या आत पोथी आरती झाली पाहिजे. 12च्या नंतर आपली कोणतीही सेवा रुजू केली जात नाही, त्यामुळं 12च्या आतच करायचं आहे. 12 वाजता स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज भिक्षेसाठी निघालेले असतात, त्यावेळेस आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जात नाही, त्यामुळे आपल्याला 12च्या आतच पोथी वाचायची आहे. चला, सुरुवात करते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. अत्रि ऋषीची पत्नी अनुसया मोठी पतिव्रता होती. तिच्या पतिसेवेची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एके दिवशी इंद्रदेवाने तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना पाठवले. तिघे देव स्वर्गातून अत्रि ऋषीच्या आश्रमी आले. अनुसयेने अतिथीचे स्वागत केले. तिघांनी अनुसये सांगितले की आम्हास भूक लागली असून भोजन द्यावे, परंतु आमची एक इच्छा आहे, ती पूर्ण झाली तरच भोजन घेऊ. अनुसयेने त्यांना हात जोडून इच्छा विचारली, तेव्हा ते म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन भोजन वाढावे. प्रारंभी घाबरलेल्या अनुसयेने तिघा देवांना भोजनासाठी बसण्याची विनंती करून पतिदेव अत्रि ऋषीची प्रार्थना केली. अनुसया जेवण वाढावयास आली असता चमत्कार घडला आणि तिन्ही देव बालके झाले. एवढ्यात अत्रि ऋषी आले. त्यांनी देवांना ओळखून नमस्कार केला. अनुसयेस नमस्कार करण्यास सांगितले. देवांनी सांगितले, इंद्राने अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी आम्हास पाठवले होते. तिची पती श्रद्धा व भक्ती पाहून आम्ही संतुष्ट झालो. 3 बालकातील चंद्र व दुर्वासाने आपले अंश तिसऱ्या दत्तमूर्तीत टाकले व मातेचा निरोप घेऊन ते आपापल्या कार्यासाठी निघून गेले. आश्रमात राहिलेले श्री दत्तावतार त्रिगुणात्मक झाले. अशी गुरुचरित्रातल्या 4थ्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लाईट गेली. आजच्या 4थ्या अध्यायामध्ये अनुसया मातेची कहाणी आहे आणि दत्तात्रेय महाराजांचं अवतार कसा तयार झाला ते सांगितलेलं आहे. म्हणजे अवतार कसा झाला, दत्तमूर्ती त्रिमूर्ती कसा अवतार घेतलेला आहे ते सांगितलेलं आहे. अध्याय पूर्ण ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. चला, पूजा दाखवते, पण लाईट गेलेली आहे, अंधार पडलाय आणि हल्ली काय व्हायला लागले, लाईट अशीच चालली आणि गरमी पण भरपूर व्हायली, भयानक. चला, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे आहे बघा सारामृत पारायण. छोटे छोटे अध्याय असतात, एक पानाचेच. चला, पूजा दाखवते. वैभवलक्ष्मीची पूजा इथं खाली मांडलेली आहे आणि ही आपली दत्त महाराजांची रोजचीच पूजा. तर हे बघा, मला अशी पूजा सजावट करायला खूप आवडते आणि फुलं मला जास्ती लागतात पूजेला. फुलं असेल ना खूप बरं वाटतंय. फुलं असल्याच्या नंतर छान सजावट करता येते. ही रेणुका देवी माझं कुलदैवत आहे आणि छान तुम्हाला देव पण दिसना गेलेत, इतके फुलं वाहिलेत मी. आणि हे कवळं नाही का, उद्या बांधायचं, आता शनिवारच्या दिवशी बांधायचं. याला कसं बांधते, काय करायचं, कशात बांधायचं ते तुम्हाला दाखवते, शेअर पण करते. आणि ही आपली गुरुवारची पूजा. मी पूजा उचलीत नाही जशाल तशी, कारण हे दत्त महाराजांचा फोटो इथंच असतो. हे कोल्हापूरची देवी इथंच असते, त्यामुळे उचलून ठेवायचं कुठं. आणि स्वामी महाराज माझे देवघरात असतात, तर मी आता गुरुवार करते म्हणून मी इथं ठेवलेत स्वामी महाराजांना. पण माझं देवघर बघानं सुनं वाटायलंय, म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो नाही ना तिथं. आता झालं तर मी मोठा फोटो आणायचा आहे मला.
ते काय झालं, बहीण माझी म्हणली गाणगापूरला चालली ती 31 तारखेला चालली. मला म्हणले तिथं 3 दिवस पारायण करायचं, चल म्हणली. तर मग मी म्हणलं त्यांना जाऊ का, तर ते म्हणले मला जाय म्हणले, पण नंतर म्हणले नाही म्हणले कारण ते 3 दिवसच जाणार आहेत, जायचा 1 दिवस, यायचा 1 दिवस आणि 1 दिवसच पारायण करणार आहेत. मग म्हणलं 3 दिवसासाठी नको, घरी पण कोण नाही, खायची प्यायची सोय होत नाही घरच्या माणसाची, त्यामुळे जाऊ द्या म्हणलं. मी घरीच पारायण लावलं आणि तसं तर मी दरवर्षी गुरुवार करते, तर म्हणलं मग माझं खंड पडतात त्याच्यामुळे जाऊ दे म्हणलं, इथंच करते. पण गाणगापूरला करायला खूप बरं वाटते पारायण. आणि माझी एक इच्छा आहे, ती स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण करावी. माझी ती इच्छा काय आहे तुम्हाला मी सांगते, तसं काही गुपित ठेवत नाही. ही माझी इच्छा तुम्हाला पण आवडेल अशी आहे. मला नाही का स्वामी महाराजांची परिक्रमा करायची आहे. तर स्वामी महाराज, दत्त महाराज मला कधी बोलवतात परिक्रमा करायला काय माहिती. मला परिक्रमा करायची आणि पिठापूरला मला पारायण करायचं. हे जे सारामृत पारायण आहे ना, पूर्ण एका बसनीत करायचे, एका दिवसाचं पारायण, एका बसनीत ते पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. तर बघूया, मोठा झाला तर मोठा वाचणार आहे, नाही तर हे सारामृत करणार आहे, पण करणार आहे. माझी इच्छा आहे तिथं मला पारायण करायचे, 1 दिवसाचं एक मांडी पारायण करायचे. आता कधी पूर्ण करतात स्वामी महाराज काय माहित. मला वाटलं होतं ह्या वर्षी होईल, पण बघू आता, त्यांची मर्जी असेल तर सगळं होतंय. त्यांच्या ह्याच्याशिवाय पत्ता सुद्धा पान सुद्धा हलत नाही. मग आपण कोण आहेत, त्यांची इच्छा असेल आपल्याला बोलवायची लवकर तर बोलवतील, नाहीतर जेव्हा बोलवतील तेव्हा. तरी पण आपण इथूनच करायचं, आपण इथंच घरी करायचं तोपर्यंत. पण माझी इच्छा आहे तिथं मला एकदा पारायण करायचं, पिठापूरला जाऊन आणि परिक्रमा करायची. ज्यावेळेस बी मी परिक्रमेला जाईल तेव्हा तुम्हाला सोबत घेऊन जाईन, कारण माझे व्हिडिओ चालूच असतात. जिथं गेले तिथं तुम्हाला दाखवीन मी प्रत्येक देवाचं दर्शन वगैरे. त्याच्यात गाणगापूर पण येते, अक्कलकोट पण येतो, दिंडोरी येते, बरेच काही येतात. स्वामी महाराजाचेच ते पीठ येतात, म्हणजे केंद्र. श्री स्वामी समर्थ. शुभ शुक्रवार सर्वांना. बाय बाय.